नमस्कार मंडळी. साप्ताहिक उद्याचा शिलेदारमध्ये आपले सहर्ष स्वागत. आज पुन्हा एकदा आपण एका नवीन विषयावरती आपण बोलणार आहोत. तर तो विषय म्हणजे काल आपण एका विषयावरती आपण बोललो. तो विषय बोथर्डे ग्रामपंचायतीतील कर्मचारी भरती संदर्भातील आपण विषय बोललो आणि आज पुन्हा त्याच ग्रामपंचायतीचा हा दुसरा एक विषय आहे. तुम्हाला सुरुवातीलाच मी सांगू इच्छितो, की मौजे बोथर्डे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे या ग्रामपंचायतीची आपण बदनामी करत नाही आहोत, हे सुरुवातीला जाणून घ्या. परंतु परंतु यासाठी मी म्हणतोय, की ह्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जो कारभार व्यवस्थितरित्या व्हायला पाहिजे, तो काही अंशी होत नाही, असं मला सांगायचं. आता पुढे तुम्हाला कळेलच, की काय विषय आहे आणि त्यावरती कसा निर्णय घेतला पाहिजे आणि त्यावरती कसा तोडगा काढायला पाहिजे. हे ग्रामपंचायतीच्या संदर्भातून आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून यांनी करायला हवं होतं. परंतु ते का झालं नाही? हा मोठा प्रश्न आहे. चला आपण मूळ विषयाला आता आपण सुरुवात करत आहोत. मौजे बोथर्डे ग्रामपंचायतीचे सेवानिवृत्त कर्मचारी संतोष शिवराम शिंदे हे आकृतीबंधातील कर्मचारी होते. आता ते सेवानिवृत्ती झाले ते 2024 मध्ये. आपला कालही विषय झाला. परंतु आता त्यांचा एक विषय फारच कठीण आहे असं मी म्हणणार नाही. परंतु ग्रामपंचायत का त्यांच्या विषयाला बगल देते मला माहीत नाही. विषय असा आहे, की त्यांचे राहणीमान भत्ते हे मोठ्या प्रमाणात थकवले आहेत. आता हे ग्रामपंचायतीकडं नोंद असेल, नसेल हे त्यांचं त्यांना माहीत. परंतु 2007 पासून संतोष शिवराम शिंदे आणि तत्सम अशा महाराष्ट्रातील जेवढ्या ग्रामपंचायती आहेत, त्या ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना 2007 पासून राहणीमान भत्ता, विशेष भविष्य निर्वाह निधी हा सुरू झालेला आहे. आता हे ग्रामपंचायतीच्या बऱ्याच लोकांना माहीत आहे. ग्रामसेवकांना देखील माहीत आहे. परंतु केवळ सांगायचं, की वसुली झालेली नाही. त्यामुळे तुम्हाला राहणीमान भत्ता देता येत नाही किंवा पगार देता येत नाही. हे सांगणं म्हणजे अतिशय हास्यास्पद आहे, असं मला वाटतं. आता सांगायचं असं, की 2007 पासून जर यांना भविष्य निर्वाह निधीची जर तरतूद जर आहे, तर दर महिन्याच्या महिन्याला हा भविष्य निर्वाह निधी हा त्या कर्मचाऱ्यांना द्यायला पाहिजे. परंतु हा काही कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही आणि त्यामध्ये श्री संतोष शिवराम शिंदे, ग्रामपंचायत बोथर्डे हे देखील आहेत. आता यांना का दिला नाही? आता बऱ्याच वेळा त्यांनी अर्ज देखील दिलेले आहेत. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्यांना अर्ज देखील केलेले आहेत. तिकडनं गटविकास अधिकाऱ्यांकडून देखील यांना अर्ज आलेले आहेत, की यांच्या राहणीमान भत्ते देण्यात यावेत. अशा स्वरूपाचे माझ्याकडं बरेच पत्र आहेत आणि मुळात पुरावे असल्याशिवाय माणसानं बोलू नये आणि त्यातीलच मी आहे. पुराव्याशिवाय मी बोलणार नाही. आता सेवानिवृत्ती होण्याच्या अगोदर म्हणजे 2023 9/5/2023 ला हे राहणीमान भत्त्याचं पत्र ह्या ग्रामपंचायतीला मिळालेलं आहे. त्याची ओसी देखील आहे. म्हणजे 22/5/2023 ची ओसी आहे.
हे त्यांचं पत्र आहे. आता त्यांना पत्र देऊन देखील कर्मचारी सेवानिवृत्त झालेला आहे. तरी देखील तुमच्याकडे थकबाकी आहे. केवळ वसुलीच्या नावाखाली तुम्ही टाळाटाळ करायची आणि इतर तुमची कामं जी आहेत, ती तर तुमची सुरूच आहेत. आणि हे असं जर असेल, म्हणजे 1994 पासून संतोष शिवराम शिंदे यांचे 1994 पासून या ग्रामपंचायतीमध्ये ज्येष्ठ सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. आणि यांचा कारभार जर पाहिला, तर हे कर्मचारी पुरस्काराचे मानकरी देखील आहेत. आता हे बोताडे ग्रामपंचायतीमध्ये माहीत आहे किंवा नाही, गावकऱ्यांना माहीत आहे किंवा नाही, हे आज मी तुम्हाला दाखवतोय. हे प्रमाणपत्र आहे. हे चांगलं काम केलेल्याची पोचपावती आहे. परंतु चांगलं काम करून देखील यांना जर असं जर अडकवून जर ठेवायचं जर असेल, तर त्या कर्मचाऱ्यांनी नेमकं काय करायचं? आता दुसरं वर्ष चालू झालं. 2 वर्षापासून केवळ भीक मागितल्यासारखी जर भीक जर ह्या ग्रामपंचायतीकडे जर मागत जर असेल, तर थोडंफार तरी समजून-उमजून ह्या ग्रामपंचायतीच्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे. आणि गरीब घराण्यातील माणसं आहोत. म्हणजे आम्ही का काय फार श्रीमंताच्या घरातील आहोत असं नाही. गरीब घराण्यातील आहोत, प्रामाणिक आहोत. कोणाला काही फसवायचं आहे किंवा कोणाला काही लुबाडायचं आहे अशातला प्रकार नाही. परंतु ते त्यांच्या हक्काचं आहे. ते त्यांना का दिलं नाही? हा माझा त्यांना प्रश्न आहे. तुम्ही वसुलीचं दरवेळेस नावं सांगताय. तर दरवेळेस जर असं जर व्हायला जर लागलं, तर तो कर्मचारी रिटायर्ड होऊन शेवटी काय वयस्कर होईस्तोपर्यंत त्यांना जर मागण्याची जर वेळ जर येत असेल, लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि हे गावकऱ्यांनी देखील थोडंफार मनावरती घेतलं पाहिजे, की ग्रामस्थांना देखील माहीत आहे. सर्वांना माहीत आहे. परंतु हे थोडंसं समजून घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी, की वसुलीचं सांगतायत. आतापर्यंत वसुली झालीच नाही का? त्यांचं मिटवून टाकायचं होतं. त्यांचं कशाला ठेवायचं? आता हा एक अर्ज आहे. मी तुम्हाला दाखवतोय. हा रजेचा अर्ज आहे पहा. दिसत असेल. आता वर्षभरामधल्या म्हणजे 300 दिवसापैकी काही रजा देखील या कर्मचाऱ्यांसाठी आहेत. परंतु 1994 पासून ते 2024 पर्यंत मला तरी आठवत नाही, की माझ्या बापाने आत्तापर्यंत रजा घेतली असेल. केवळ गावाची सेवा म्हणजे आता काही लोकं म्हणतील, काही त्यांनी फुकट केलेलं नाही. आम्ही पण फुकट म्हणत नाही. परंतु ह्या असं जर मागण्याची जर वेळ जर येत असेल, तर ते दुसरीकडे केलं असतं तरी काय हरकत आहे. फुकट कोण म्हणतंय? परंतु रजा न घेता सुद्धा कामं करून देखील त्यांच्या पदरात हे असं तुटपुंज काहीतरी पडणार जर असेल, तर हे थोडंफार गैर आहे असं मला वाटतं. ही बरीच अशी पत्रं आहेत. मी तुम्हाला त्याच्यातली काही दाखवली आहेत. थोडंफार ह्या ग्रामपंचायतीच्या लोकांनी थोडंफार मनावरती घेऊन हा प्रश्न फुटतडकीने मिटवला पाहिजे, अशी मी त्यांना विनंती करतोय. आज देखील विनंतीच करतोय. काल आपण त्या विषयावरती बोललोय. आमचं जर काही जर चुकत जर असेल, तर आम्हाला सांगावं. आम्ही कधीही चुकीचं बोलणार नाहीत. आम्ही पुराव्यानिशीच बोलतोय. थोडंफार तुम्ही आम्हाला समजून घेऊन या गोष्टीवरती तोडगा कसा काढता येईल आणि कशा पद्धतीने तुम्हाला त्यावरती मध्यम मार्ग काढून यावेळेला काहीतरी पाऊलवाट काढता येईल, अशा पद्धतीचं जर काही जर तुमच्याकडे जर असेल, तर थोडंफार पहा. जेणेकरून काल मी कालच्या सुद्धा बाईटमध्ये म्हटलो होतो, की आम्हाला वेळ जर आली तर आम्ही उपोषणाला देखील बसण्याच्या तयारीत आहोत. आणि ह्या गोष्टीला सुद्धा तोच मार्ग आहे,
आणि लवकरच म्हणजे मी आज काही तारीख सांगणार नाही किंवा दिवस सांगणार नाही. परंतु लवकरच आम्ही या सर्वच विषयावरती लवकरच आम्ही उपोषणाचा निर्णय घेणार आहोत. हे देखील या ग्रामपंचायतीला मी सांगू इच्छितो. जेणेकरून हे प्रश्न तातडीने सुटले पाहिजेत आणि लवकरच मी देखील गटविकास अधिकारी जुन्नर यांच्या दालनामध्ये बसून मी त्यांच्यासमोर हे काही प्रश्न मांडणार आहे. कारण अशा पद्धतीनं जर प्रश्नांची जर सोडवणूक जर होणार जर नसेल, तर ह्याला पर्याय आमच्याकडे देखील आहेत. म्हणून मी त्यांना सांगू इच्छितो, की लवकरात लवकर राहणीमान भत्त्याचा प्रश्न आहे संतोष शिंदे यांचा, हा देखील लवकरात लवकर मार्गी लावावा. मागील काही पेंडिंग रकमा देखील आहेत, त्या देखील व्यवस्थित पाहिल्या पाहिजेत. मी असं म्हणत नाही, की ही बॉडी आली आणि ह्यांच्यावरतीच आमचा ठपका आहे. परंतु मागच्या कालखंडात देखील आम्ही त्या बॉडीला सुद्धा सांगत होतो आणि ते जेवढे ग्रामपंचायतीला ग्रामसेवक आलेले आहेत, त्यांच्यापर्यंत आम्ही प्रश्न मांडत होतो. म्हणजे केवळ तुम्ही आहात आणि तुमच्याच माथ्यावरती आम्ही मांडतोय किंवा मारतोय, अशातला भाग नाहीये. परंतु माणूस जर सेवानिवृत्त होतोय आणि त्याची जर अशी जर अवहेलना जर होणार जर असेल, तर याला आमच्याकडे पर्याय नाही. तर आमच्याकडे एकच तेवढा पर्याय आहे, की आम्ही उपोषणाला बसू आणि आमरण उपोषणाला बसू. आमचा जीव गेला तरी चालेल, असं देखील मी आजच्या या बाईटमधून सांगतो. केवळ वसुलीच्या नावाखाली आपण जर असं जर आम्हाला जर उत्तर जरी देणार जर असाल, म्हणजे आम्ही जेव्हापासून मी आता मला वाटतं माझ्या ह्याच्यामध्ये जवळपास पी-एच-डी होत आली आता. कारण दादांच्या कामांच्या बाबतीमध्ये मी जवळ-जवळ आत्तापर्यंत बहुतांश वेळा त्या ग्रामपंचायतीचा आणि माझा संपर्क आलेला आहे. आणि बऱ्याच वेळा काही असे वादग्रस्त देखील काही टप्पे देखील झालेले आहेत आणि ते त्यातून देखील आम्ही गेलेलो आहे. त्यामुळं हे प्रश्न काही आमच्यासाठी काही नवीन नाही किंवा फार जुने असंही काही नाही. ग्रामपंचायतीचा आम्हाला चांगला सखोल अनुभव आहे आणि बऱ्यापैकी आम्ही प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही धडपडतोय आणि हा देखील प्रश्न सुटला नाही, तर आम्ही ग्रामविकास मंत्रालय, मुंबई येथे देखील आम्ही पत्रव्यवहार लवकरात लवकर करणार आहोत. हे देखील गटविकास अधिकारी असतील, ग्रामपंचायत असेल, वरच्या पातळीवरती कोणी असतील, त्यांनी हा लवकरात लवकर प्रश्न सोडवण्याच्या मार्गावरती थोडंसं जरा हे केलं पाहिजे. आम्हाला सहकार्य करा, आमची एवढीच अपेक्षा आहे. आम्ही काय फार श्रीमंताच्या घरातले आहोत आणि तुम्हाला टार्गेट करून आम्हाला काय फार मोठं काही मिळवायचं नाही किंवा तुमच्यावरती आमचा आमचा काय रोष आहे, की तुमच्या ग्रामपंचायतीच्या लोकांचा आमच्या बांधाशी बांध आहे, अशातला भाग नाही. परंतु काही गोष्टी त्या थोड्याशा सर्वसामान्यांच्या हिताच्या आहेत आणि त्यातीलच आम्ही पण आहोत. थोडंफार आमच्या देखील काही मागण्या आहेत, त्या रीतसर न्याय्य पद्धतीनं सुटाव्यात, अशीच मी तुम्हाला विनंती करतोय. कारण काय झालंय, की बरेच दिवसांपासून मी काल थोडंसं मी बाईट केली, की त्या जागेसंदर्भातील. परंतु काही गोष्टी अशा आहेत, की त्या आम्हाला पुरावे निश्चितच मांडावे लागतायत आणि म्हणून मी कालसुद्धा व्यवस्थितरित्याच ते मांडलंय. त्याच्यात गैर असं काय आहे, असं मला वाटत नाही. ग्रामपंचायतीच्या लोकांनी देखील व्यवस्थितरित्या आम्हाला कोऑपरेट करून व्यवस्थितरित्या आम्हाला काही असेल, लेखी आश्वासन असेल किंवा ही जी गोष्ट आहे, म्हणजे हे जे काही आता राहणीमान भत्त्याचं आहे. आता बऱ्याच वेळा मी देखील मागणी देखील केलेली होती. परंतु त्यांचं असं म्हणणं आहे, की तुमच्याकडं किती रक्कम आली त्याचा आम्हाला पुरावे द्या. म्हणजे तुमच्याकडे देखील काही नोंदी असतील, हे देखील मी त्यांना सांगू इच्छितो, की तुमच्याकडे देखील राहणीमान भत्ते किती गेले, पगार किती गेले, ह्याच्या नोंदी तुमच्याकडे देखील असतील. तर ह्या व्यवस्थितरित्या तुम्ही देखील चौकशी करा. तुमच्याकडे जर व्यवस्थितरित्या जर असेल, तर बाकीच्या गोष्टी केवळ आम्ही सांगतोय किंवा आम्ही तुम्हाला काही चुकीचं ठरवतोय, असं नाही. तुमच्याकडे नोंदी जर असतील, की एवढी-एवढी रक्कम आमच्याकडून देणं बाकी आहे, हे तुम्ही देखील चौकशी करून ते लवकरात लवकर तोडगा काढण्याचा प्रयत्न करा. आणि जेणेकरून हा काही बदनामीचा किंवा कसला कट नाहीये. ही व्यवस्थितरित्या आम्ही मागणी करतोय. आम्ही
लेखी पत्रव्यवहार केले, तोंडी मागणी केली आहे. परंतु आम्हाला रीतसर असे काही उत्तरं भेटली नाही आणि म्हणून आम्ही हे पर्याय घेतोय. आज देखील मी या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितोय, की सन्माननीय ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामसेवक असतील, तुमच्या हातापाया पडतोय, की ही जी गोष्ट आहे, ही कळकळीनं सोडवा, असं मी तुम्हाला सांगतो. आपण गावातील अविभाज्य घटक आहात. मध्यम दुवा आहात आपण. गावचा कारभार सुरळीतरित्या चालण्यासाठी हे देखील गरजेचं आहे. तुमच्या वसुलीच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला उत्तर देणार आणि हे असंच टांगतं जर ठेवणार जर असाल, तर हे आम्हाला काही मान्य नाही. आजच्या पुरतं एवढंच. आजचा हा एक विषय होता. अजून बरेच विषय आहेत. परंतु वेळेनुसार तो मांडण्याचा मी प्रयत्न नक्कीच करेल. केवळ बदनामी म्हणून नाही. परंतु ह्या काही गोष्टी आहेत. ह्या रीतसर मांडून आम्हाला न्याय मिळावा, एवढीच माफक अपेक्षा आहे. म्हणजे जेणेकरून आम्हालाही तुमच्या काही गोष्टी असतील त्या आम्हाला पण समजल्या पाहिजेत, की आम्ही म्हणत नाही की तुमच्या वसुलीचा काही गोष्टी तुमच्या पण अडचणी आम्ही समजून घेतोय आणि आत्तापर्यंत समजून घेत आहोत. परंतु आता हे कुठपर्यंत समजून घ्यायचा हा देखील प्रश्न आहे आणि त्यामुळे आता हे फार डोईजड व्हायला लागलंय. त्यामुळे लवकरच आम्हाला याच्यावरती देखील तोडगा काढून वेळेतच श्री संतोष शिवराम शिंदे यांची काही थकबाकीसह काही रकमा असतील, त्या देखील अदा करण्यात याव्यात. कालचा तो विषय वेगळा होता. त्या विषयात आज मी तो विषय काय म्हणणार नाही. तो कालचा जो विषय झाला तो झाला. परंतु ह्या ज्या काही गोष्टी आहेत, ह्या व्यवस्थितरित्या म्हणजे मागील कालखंडातील देखील लोकांनी काय केलेलं असेल किंवा काय केलेलं नसेल ते देखील माहीत आहे. हे असं नाही की पूर्णतःच आम्ही सर्वांनाच दोष देतोय किंवा सगळ्यांनाच आम्ही झाकून ठेवतोय असं काही नाही. परंतु काही पेमेंट त्या कालखंडातील देखील बाकी आहेत आणि ह्यात देखील राहणीमान भत्ते देखील बाकी आहेत आणि म्हणून लवकरात लवकर तोडगा काढण्याचा प्रयत्न करावा, असंच मी तुम्हाला सांगू इच्छितो. जास्त काही आज मी काही बोलणार नाही. अ, नवीन व्हिडिओमध्ये आपण नवीन विषयाला आपण लवकरच हात घालणार आहोत. परंतु आजच्या पुरतं एवढंच. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आज लवकरात लवकर मला न्याय मिळेल, अशीच मी आपल्याकडं माफक अपेक्षा करतो आणि या ठिकाणी आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. धन्यवाद.